नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। संदीप शिरसाट यांचा भाजपामध्ये धडाक्यात प्रवेश। छत्रपती संभाजीनगर राज्याचे मागास बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये भाजपाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात हा सोहळा उत्साहात पार पडला। दिग्गज नेत्यांची उपस्थिती यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉक्टर भागवत कराड, आमदार संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोडे, समीर भैया राजूरकर, कचरू भैया घोडके यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संदीप शिरसाट यांच्यासोबतच मिथुन शिरसाट तसेच असंख्य कार्यकर्ते यांनीही भाजपचे कमळ हाती घेतले। प्रवेशानंतर बोलताना संदीप शिरसाट म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी हा निर्णय घेतलाय। आता घराघरात भाजपचा विचार पोहोचवून आगामी महानगरपालिकेत पक्षाला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेल, असे हे संदीप शिरसाट यांनी सांगितले। काय सांगाल, ऐन निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही पक्षप्रवेश घेतलेला आहे, काय कारण होतं पक्षप्रवेश? हे म्हणजे पक्षप्रवेश करण्यासाठी असं काही वेगळं काही कारण नाहीये, परंतु जनसामान्यांच्या हितासाठी मला या पक्षामध्ये प्रवेश करायचा होता, तो मी केला आहे। आणि येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीच्या हिशोबाने मी सर्व प्रभागामध्ये काम करणार आहे आणि मला भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे की ते जनसामान्यांचे जे काम आहेत ते मार्गी लावतात। तुम्ही इथून पुढे लोकांचे विकास कामासाठी कशा पद्धतीने पुढाकार घेणार? विकास कामासाठी इथे जे काही इंडस्ट्रियल प्रोजेक्ट असतील किंवा इथले रोड रस्ते जे काही जनसामान्यांचे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी आपण काम करू। प्रवेश केलेला आपण या माध्यमातून आपण नागरिकांना काय आवाहन करणार? पक्ष प्रवेश करून नागरिकांना आव्हान हेच देतोय की नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि अतुल सावे साहेब जे आहेत ते इथं चांगलं प्रखर काम करतात, त्यांच्या पाठीशी उभे राहा। आणि मी तर आहे आपल्यासाठी काम करण्यासाठी, तर मी आपल्यासाठी काम करणार आहे। आज आपण बैठकी आयोजित करण्यात आली होती, त्या बैठकीचा उद्देश काय होता? त्या बैठकीचा उद्देश काल अचानक मनावर फोन आला आणि माझा प्रवेश झाला, अतुल सावे साहेबांचा फोन आला आणि प्रवेश झाला। तर माझ्या कार्यकर्त्यांना सूचनाच नाही दिल्या गेल्या किंवा माहिती नव्हती, तर मी त्यांना आज एक औचित्य साधून थोडीशी एक छोटीशी मीटिंग घेऊन त्यांना सांगणार की आपल्याला पुढे भारतीय जनता पार्टीचं काम करायचं, पक्षामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय, तर त्यासाठी एक छोटीशी मीटिंग घेतली आहे मी। आणि या मीटिंग मार्फत आम्ही आता भविष्यामध्ये मोठा प्रवेश करणार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये।